रात्र खूप झाली होती. सासऱ्याच्या घरात सगळे गाढ झोपले होते. सुनीता आपल्या खोलीत एकटीच झोपली होती. अचानक जाणवलं, कोणीतरी हळूच तिच्या मागच्या बाजूला येऊन बेडवर बसलं आहे. क्षणभर तिच्या अंगावर काटा आला. तिने धाडस करून मागे वळून पाहण्याचा प्रयत्न केला, पण अंधारामुळे तिला काही स्पष्ट दिसत नव्हते. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती घाबरून मोठ्याने ओरडली. तिचा आवाज ऐकून घरातले सगळेजण धावत खोलीत आले. सुनीताने थरथरत्या आवाज सांगितलं, आत्ताच मला जाणवलं, कोणीतरी माझ्या बेडवर येऊन बसलं आहे. सर्वांनी खोलीची तपासणी केली, पण तिथे कोणाचाही मूस नव्हता. मात्र त्या रात्रीनंतर सुनीताचे वारंवार असाच विचित्र अनुभव येऊ लागला. तो नेमका कोण होता? खरंच कोणी घरात शिरलं होतं, की या सगळ्या मागे एखादं मोठं रहस्य लपलेलं होतं? दुसऱ्या दिवशी सुनीताने एक निर्णय घेतला. आज ती झोपायचं नाटक करणार होती. तिला सत्य जाणून घ्यायचं होतं. रात्र झाली. सगळं घर शांत झोपलं होतं. घड्याळाचे काटे मध्यरात्री 12 वाजून गेले होते. सुनीता आपल्या बेडवर डोळे मिटून झोपण्याचं नाटक करत पडून होती. तिचा श्वासही अगदी हळू होता. खोलीत इतकी शांतता होती की स्वतःच्या हृदयाचे ठोके तिला स्पष्ट ऐकू येत होते. अचानक दरवाजाची कडी अगदी हळूच हलली. टक. सुनीताच्या अंगावर पुन्हा काटे आला. दरवाजा सावकाश उघडला. एक सावली हळूच खोलीत शिरली. ती सावली दुसरी तिसरी कोणी नसून तिचे सासरेच होते. ते पावलंही न वाजवता तिच्या बेडकडे येत होते. सुनीताने डोळे किंचित उघडून पाहिलं. ते तिच्या अगदी जवळ येऊन थांबले. क्षणभर तिच्याकडे पाहत उभे राहिले. सुनीताचा संशय आता खात्रीत बदलला होता. पण तिने योग्य क्षणाची वाट पाहिली. अचानक तिने खोलीचा दिवा लावला. प्रकाश पडताच समोर उभे असलेले सासरे दचकले. दोघांचे डोळे एकमेकांना भिडले. काही क्षणात खोली पूर्ण शांतता पसरली. सासऱ्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. सुनीताने धाडसीने विचारलं, इतक्या रात्री माझ्या खोलीत आलात? या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नव्हतं. ते काही न बोलता मागे वळले आणि घाईघाईने खोलीबाहेर निघून गेले. ज्या माणसाला तिने वडिलांसारखा मान दिला होता, त्याच्याकडून अशी वागणूक मिळेल याचा तिला मोठा धक्का बसला होता. तिने अनेक दिवस तसेच काढले. कुणाशीही काही बोलली नाही. अजयला सांगावं असं तिला अनेकदा वाटलं, पण अजयचा आपल्या वडिलांवर असलेला अंधळा विश्वास होता. तो तिच्यावर विश्वास ठेवील की नाही याची तिला भीती वाटत होती. माझ्या या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखेल का काय याचीही तिला भीती वाटत होती. 1-2 महिने ती योग्य वेळाची वाट पाहत राहिली. मात्र एका रात्री अजय घरी नव्हता. सुनीता दुसऱ्या खोलीत झोपली. मध्यरात्री पुन्हा खोलीचा दरवाजा हळूच उघडला. तिचे सासरे आत आले. ते तिच्याजवळ येऊन तिच्या अंगावर हात ठेवायचा प्रयत्न करू लागले. अस्वस्थ करणारा स्पर्श जाणवताच सुनीताने लगेच जाग आली सुनीताला. त्या क्षणी तिच्या मनातील शेवटचा संशय दूर झाला. आता ती गप्प बसणार नव्हती. तिने ठरवलं होतं, हे सत्य योग्य पद्धतीने समोर आणायचंच. पण तिच्या समोर सर्वात मोठा प्रश्न अजून उभाच होता. अजूनही अजय तिच्यावर विश्वास ठेवेल का, की पुन्हा एकदा तिलाच खोटं ठरवलं जाईल? या प्रश्नाचं उत्तर तिच्या पुढच्या आयुष्यात नवं वळण देणार होतं. पण आता करायचं काय हे तिला सुचेना. त्यामुळे जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर ऐकायचं असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. सुनीता पुढचा निर्णय कसा घेते ते आपल्याला लवकरच कळेल, पण त्याआधी आपल्या चॅनलचं बेल आयकॉन तुम्ही ऑन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लवकरच कळेल.